श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना वंदन करून मी शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप ईश्वर साक्ष शपथ घेतो की आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। पिंपरी चिंचवड शहर वारसा आहे विचारांचा, आदर्श आहे प्रगतीचा आणि विकासाचा। पिंपरी चिंचवड नवकल्पना, दूरदृष्टी आणि आधुनिकतेचा वसा जपणार होय। गेल्या 40 वर्षातील आमूलाग्र बदल, अत्याधुनिक सेवा सुविधा, नागरिकांचा सर्वांगीण विकास आणि भविष्यातल्या गरजा ओळखून सोयी सुविधा प्रत्यक्षात उतरवणारं पिंपरी चिंचवड शहर आरसा आहे प्रगतीचा आणि उज्ज्वल भविष्याचा। पुणे आणि मुंबई या 2 मेट्रो सिटींच्या मध्यभागी वसलेलं पिंपरी चिंचवड शहर, पुणे आणि मुंबईसारखी शहरं अतिशय वेगानं प्रगती करत असताना पिंपरी चिंचवडनं आपले खास आणि महत्त्वाचं स्थान निर्माण केले। पारंपरिक आणि धार्मिक वारसा जपून त्याचबरोबर अत्याधुनिक सेवा सुविधांनी शहर परिपूर्ण झाले। त्यामुळेच आज हे शहर एक वेगळी आणि ठसठशीत ओळख घेऊन सर्वांच्या नजरेत भरतंय। गेल्या 4 दशकांपासून इथल्या अनेक लोकप्रतिनिधींनी शहराच्या नागरिकांच्या प्रगतीसाठी राजकारण, समाजकारण, अध्यात्म या माध्यमातून भरभरून योगदान दिलं। मात्र खऱ्या अर्थानं शहराला प्रगतीचं वळण दिलं ते दिवंगत लोकनेते आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दूरदृष्टीनं। 1986 सालापासून लक्ष्मणभाऊंनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आपली पकड कायम ठेवली। या भागात रस्ते, पाणी, वीज, गृहनिर्माण संस्था, शिक्षण संस्था, बँकिंग सेक्टर अशा अनेक सेवा सुविधा देत पिंपरी चिंचवडचा बहुआयामी विकास केला। संरक्षण खात्याच्या अंतर्गत असणारे रस्ते लक्ष्मणभाऊंच्या दूरदृष्टीनं नागरिकांना उपलब्ध झाले। शहरात मेट्रोचा मार्ग खुला झाला। नवनवीन शैक्षणिक संस्थांसाठी या शहराचे रस्ते खुले करण्यात खऱ्या अर्थानं लक्ष्मणभाऊंचा मोठा वाटा होता। शहराच्या प्रगतीची घोडदौड सुरू असतानाच मात्र नियतीचं गणित वेगळंच होतं। 2023 मध्ये लक्ष्मणभाऊ जगताप यांनी अचानक जगाचा निरोप घेतला आणि त्यांचा राजकीय, सामाजिक वारसा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या खांद्यावर आला। दिवंगत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचा राजकीय वारसा, कामाची तीच पद्धत, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांची फळी उभारण्याची हातोटी, मायक्रो प्लॅनिंग मध्ये पारंगत असणाऱ्या उच्च विद्याविभूषित शंकर जगताप यांनी लक्ष्मणभाऊंचं अपूर्ण स्वप्न हाती घेतलं। हे स्वप्न होतं शहराच्या परिपूर्ण विकासाचं आणि विश्वासाचं। हे काम म्हणजे मोठं आव्हानच होतं। भाऊंच्या अचानक जाण्यानं पोरके झाल्याचं दुःख बाळगलेल्या, सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना मायेची ऊब देतानाच चिंचवड मतदारसंघाच्या रथाचं सारथ्य देखील शंकरभाऊ जगताप यांना करायचं होतं। दरम्यानच्या काळात 2022 मध्ये चिंचवड निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली। लक्ष्मणभाऊंच्या जाण्यानं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली। या पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनं ती निवडणूक जिंकली। चिंचवडची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर भाजपनं शंकरभाऊ जगताप यांच्यातील नियोजन, व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेची चुणूक ओळखली। जुलै 2023 मध्ये पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जबाबदारी शंकरभाऊ जगताप यांच्यावर सोपवली। शहराध्यक्ष म्हणून काम करत असताना शंकरभाऊंनी 1.5 लाखाहून अधिक भाजपा सक्रिय सदस्यांची नोंदणी केली। नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधली, जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेतलं। महिला मेळावे, मंडल बैठक, जिल्हा कार्यकारिणी आणि बूथ प्रमुखांशी भेटी गाठी आणि भाजपा संघटना यामधून पुन्हा एकदा चिंचवड मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी शंकरभाऊ जगताप सज्ज झाले। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मावळच्या महायुतीच्या शिलेदाराला लोकसभेत पाठवण्यासाठी संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोलाची कामगिरी करत 96,000चं मताधिक्य मिळवून दिलं। अखेर त्यांच्या कार्याला उभारी मिळाली आणि 2024 मध्ये विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं उमेदवार यादी जाहीर करताना चिंचवड विधानसभेसाठी शंकरभाऊंना राज्यात सर्वात प्रथम यादीत उमेदवारी जाहीर करून विजयाचा एल्गारच केला।
कायम चिंचवडच्या विजयासाठी पडद्यामागे राहणारे शंकर भाऊ यावेळी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या समोर उभे होते. चिंचवड मतदारसंघातून शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व असलेल्या शंकर जगताप यांनी स्वतः निवडणुकीची कमान हाती घेतली. जुन्या नव्या सहकार्यांची मोट बांधली, सर्वांना विश्वासात घेतलं. या भागातील मतदारांचा कौल पक्का होता. निवडणूक मतदारांनीच हाती घेतली. 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर झाला आणि तब्बल 1,03,865 मतांनी चिंचवडचं मैदान भाजपनं मारलं. सर्वांचे लाडके भाऊ आमदार शंकर जगताप म्हणून विजयी घोषित झाले. मग सुरू झाला चिंचवडच्या प्रगतीचा नवा अध्याय. हा नवा अध्याय होता आमदार श्री शंकरभाऊ जगताप यांच्या नव्या कल्पनांचा आणि संकल्पनाचा. आमदार म्हणून शंकरभाऊ जगताप चिंचवडच्या विकासासाठी प्रत्येक आघाडीवर काम करतायत. नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यांनी निळी पूररेषा, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, महापालिकेच्या जिजिया करांबाबत प्रश्न विचारून सरकारला वेळोवेळी नागरिकांच्या बाजूने निर्णय घ्यायला भाग पाडलं. आरक्षित जागांवरील ताबेदार नागरिकांना 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याची जोरदार मागणी, ग्राहक सुविधा, वीज पुरवठा सुधारणा, सांगवी उपविभाग पुनर्रचनेबाबत विधान भवनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे आवाज उठवला. शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रश्नांसाठी आमदार आपल्या दारी अर्थात जनसंवाद घेतला जातो. या माध्यमातून 13 प्रभागांमध्ये जवळपास 5,000हून अधिक प्रश्न तडीस गेले. राज्य आणि केंद्र सरकारच्या ताब्यातील रस्त्यांच्या कामाबाबत वेळोवेळी आढावा, हिंजवडी IT पार्क परिसरातील वाहतूक समस्या, बसच्या समस्या आणि मुंबई एक्सप्रेस हायवेवरील अपघात नियंत्रणावर ठोस उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. निगडी ते चाकण मेट्रो मार्गासाठी सातत्यानं पाठपुरावा करत विस्तारित मार्गाला मंजुरी मिळाल्यामुळे चिंचवडच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा मिळाला. 2051ची लोकसंख्या लक्षात घेऊन मुळशी धरणातून 760 MLD अतिरिक्त पाणीसाठा उचलण्याबाबत जलसंपदा मंत्री यांच्याकडे मागणी केली. ST महामंडळासाठी पिंपरी चिंचवडमध्ये नवीन आगार उभारण्याची मागणी, अर्बन स्ट्रीट प्रकल्प, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत येथील राष्ट्रीय महामार्गावर प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीबाबत आढावा बैठक घेतली. त्याचबरोबर महामार्गावर सेवा रस्त्यांची रुंदी वाढवण्यासाठी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून निविदा मंजूर करून घेतली. आज सेवा रस्त्यांचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटेल. नागपूरच्या अधिवेशनामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी निधी, स्मार्ट सिग्नलिंग प्रणालीची मागणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी इंटेलिजंट स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम लागू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अर्बन प्लॅन डेव्हलपमेंट अंतर्गत फुटपाथची रुंदी कमी करून कॅरेज वे वाढवणं, राष्ट्रीय महामार्गावरील पुनावळे, वाकड परिसरातील अंतर्गत DP रस्त्यांच्या तसेच अंडरपास येथे स्ट्रॉम वॉटर पाईपलाईनचं काम सुरू केलं. अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा DPतील बेकायदेशीर आरक्षण रद्द करण्याबाबत लक्षवेधी मागणी केली. पालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात 28 गावातील अल्पभूधारक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर टाकण्यात आलेल्या विविध आरक्षणांबाबत लक्षवेधी सूचना मांडून सभागृहाचं लक्ष वेधलं. केवळ स्थानिक समस्यांवर नाही तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, विकास आणि प्रशासकीय सुधारणांसाठी ठाम भूमिका घेतली. कोळसा माफिया, वाळू माफिया असोत किंवा शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार, शंकर भाऊंचा आवाज सभागृहात घुमला. हिंजवडीसह 7 गावं पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत आता त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. अधिवेशनामध्ये मोक्का सुधारणा, SRA, मालेगाव बनावट नोटा, वाळू माफिया, गोवंश हत्या आणि गॅस सिलेंडर काळा बाजार या विरोधात कडक कारवाईची मागणी केली. पवना, मुळा, इंद्रायणी नदी या नद्यांच्या प्रदूषण प्रकरणी कारवाईची मागणी केली. औंध जिल्हा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणं, पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र महामंडळ आणि कल्याण निधीची आग्रही मागणी, शिक्षण विभागातील अपात्र शिक्षक घोटाळ्याची SIT चौकशी, अन्नधान्य वितरण कार्यालयातील गैरकारभार, ST जाहिरात परवान्यातील गैरव्यवहार,
गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा आणि 50 सायबर लॅबची मागणी अशा विविध मुद्द्यांना शंकर भाऊंनी हात घातला आणि त्याला संबंधित मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागणी पूर्ण करण्याबाबत आश्वस्त केलं. शैक्षणिक सुविधांबाबत नेहमी चर्चा करणारे शंकरभाऊ जगताप या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील संधी प्राप्त व्हावी म्हणून प्रोत्साहित करतात. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळावे आणि मोदीजींच्या विकसित भारत संकल्पनेमध्ये त्यांचं योगदान असावं याकरिता दिवंगत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ दरवर्षी LPG इनोव्हेशन अवॉर्ड देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं जातं. पिंपरी चिंचवडला धार्मिक परंपरांचा वसा आणि वारसा लाभलाय. हीच परंपरा जोपासताना शंकरभाऊ जगताप यांनी शिवमहापुराण कथा सप्ताहाचं आयोजन केलं. लाखो भाविकांना श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या अमोघ वाणीचा लाभ घेता आला. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या अटल महाआरोग्य शिबिरातून 14 लाखांहून अधिक रुग्णांना लाभ मिळालाय. कृत्रिम आरोग्य साहित्य, रुग्ण तपासणी तसंच सर्व मोठमोठ्या विविध आजारांवर या शिबिरात मोफत उपचार केले जातात. खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता आमदार चषक आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन काम करण्याचा वारसा मिळालेल्या शंकरभाऊ जगताप यांना वेळोवेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी महत्वाच्या जबाबदाऱ्या देत विश्वास दाखवला. म्हणूनच आता शंकरभाऊ जगताप यांच्या हातात भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहत शंकर जगताप विजयश्री खेचून आणतील असा विश्वास भाजपने दिला. यातच सर्व काही आलं. पुढील 50 वर्षांचा विचार करणाऱ्या या संकल्पनांमधून आणि भाजपच्या माध्यमातून शहराचा अक्षरशः कायापालट झालाय. आज पुणे आणि पिंपरी चिंचवडचं अंतर अवघ्या 15 मिनिटांवर आले. या शहरातील प्रत्येक वास्तू, अत्याधुनिक सेवा, आरोग्य, शैक्षणिक सुविधा, वसा आणि वारसा स्पष्टपणानं दाखवून देतात. कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ, शहरातील प्रत्येक नागरिकांशी कुटुंबाप्रमाणे जपलेलं नातं शंकर जगताप या विजनरी व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगतात. आपल्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं, संयमानं ती गोष्ट हाताळणं हीच शंकरभाऊ जगताप यांची हातोटी आहे. आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची कमान पक्षानं शंकरभाऊ जगताप यांच्या हाती सोपवली आहे. आगामी काळात शंकरभाऊ जगताप महापालिकेत कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाहीत हाच कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे. मुख्य म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये लोकनियुक्त सदस्य नसल्यानं प्रभागातील प्रतिनिधींच्या पाठीशी उभं राहत त्यांना ताकद दिली. महापालिका प्रशासनाकडून प्रभागातील कामं करून घेण्यासाठी मोलार्थानं मदत केली आणि सर्वांना सोबत घेऊन सुरू झाला चिंचवडच्या विकासाचा नवा अध्याय.